रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज मी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आता 9:30-10 वाजता घेणार आहे आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत, शिवसेनेचे आहेत, महायुतीचे आहेत, त्यांचे देखील MIDC बाबतचे जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे। सर, बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, आता ते खंगडी समजतात, आमदार खासदारावर अविश्वास दाखल केला जातोय म्हणून आम्ही उठाव केला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। नाही, मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत, मी देखील आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं, तर वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती। काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो। आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे, पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे झालं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे। मुख्यमंत्री वार रूमच्या बाजूला एकनाथ शिंदे यांची कोऑर्डिनेशन रूम असणार आहे, मंत्री शिंदे रूम कोऑर्डिनेशन रूमच्या माध्यमातून जे नजर ठेवली जाणार। कसली नजर काय? ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूममध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे, पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की शरद पवार कोणाला भेटू नये किंवा कोणाला भेटावं हे सांगणे योग्य नाही, तुमचे नेते फडणवीसांना भेटतात, तुम करो तो राजकीयला हम करो तो करेक्ट देता नाही, हे ह्यांच्याबद्दल बोलले ना, युबीटीच्या लोकांबद्दल। नाही, शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये, त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटसू उठला। तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय पवारसाहेब त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवारसाहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं, ते काही लोकांच्या जिव्हारी लागलं। त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून युबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदे साहेबांकडे किंवा शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं। मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत। भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा, दुपारी काय करावा आणि रात्री काय जेवावं याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे। महाविकास आघाडी मूर्त अवस्थेत गेली, फक्त ते घोषित करण्याचं बाकी आहे असं आशिष शेलार म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? तेच चाललंय ना आता। आशिष शेलार साहेबांनी सांगितलं, ही वस्तुस्थिती सांगितली आणि आशिष शेलारनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी काय, कारण युबीटीमधले अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, महाविकास आघाडीतले अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत, याचाच अर्थ महाविकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीची ताकद भविष्यामध्ये 25 वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना त्यांच्या आता कळून चुकलेलं आहे। मी वारंवार सांगतो की मिशन टायगर हे नाव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही बारसं केलेलं आहे, पण मिशनची आवश्यकताच नाही। ज्या पद्धतीनं 2.5 वर्षात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं, जनसामान्यांमध्ये ते रुजले आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबच चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं। त्याच्यामुळं आपणच काही लोक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत, त्याला ऑपरेशन म्हणण्याची आवश्यकता नाही। आणि काल राजन साहेबांनी देखील प्रवेश केला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। आता इथला परभणीचा दौरा झाल्यानंतर मी रत्नागिरीला चाललोय, उद्या रत्नागिरीला एकनाथ शिंदे साहेब आहेत, इथं देखील माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख,
माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. काही दिवसांनी या देखील परिसरामधले प्रवेश होतील. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक युबीटीमध्ये प्रवेश करतात. स्थानिक निवडणुकीत अशोक चव्हाण स्वबळावर लढण्याची घोषणा केली. कुठेतरी महायुतीमध्ये धुसफूस चालू आहे. महायुतीनं लढायचं आमचं धोरण आहे, पण स्थानिक लेवलला काही लोकांना जर असं वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत, आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू. पण महायुतीनं निवडणूक व्हाव्यात हे तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर आमदार बालाजी कलांकर यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार होता. नांदेड दक्षिणमध्ये पण भाजपाचा उमेदवार होता. बालाजी कलांकर स्वतः म्हणले की भाजपाच्या लोकांनी माझ्या विरोधात पैसे वाटले. याचे परिणाम आता स्थानिक प्रशासनावर जाणार आहे. मी आत्ताच आमदार साहेब मला भेटलेले आहेत. माझ्याबरोबर ते आता विश्राम धामामध्ये येत आहेत. जाताना मीही त्यांच्याशी चर्चा करतो आणि याचं उत्तर पुढच्या पत्रकार परिषदेत देतो.